सुजा ऐक ना. ऐकतोय. कर ना जरा विचार. तिला गरज आहे रे मदतीची. तुझं लक्ष आहे ना. तिच्या करिअरचा प्रश्न आहे यार सुजा. ते सगळं ठीक आहे मिनल, पण मला एक सांग, भाडं देईल ना ती? व्हॉट? भाडं? हो, आणि वेळेवर देईल ना. तुला वेळ लागलाय का? हा, 5 दिवसांचा प्रश्न आहे फक्त. 1 मिनिट मिनल, नाटक नको. 5 दिवस म्हणून तू तिला इथे ठेवून गेला, मग हळूहळू ती इथे परमनंट होणार. नाही हो, आणि नंतर तू मलाच पटवून देणार की तिने इथे राहणं तिच्यासाठी कसं आवश्यक आहे, तिला कशी गरज आहे. या सगळ्यात 25-30 दिवस जाणार. मग माणुसकी म्हणून त्या दिवसांचं भाडं मला सोडावं लागणार. नाही नाही नाही, लेट्स गेट इट स्ट्रेट. महागाई प्रचंड वाढलेली आहे. तुरडाळ तर लॉकरमध्ये ठेवायची वेळ आली. असं कर, तिला 5,000 फार जास्त होतात नाही का? 4,000 भाडं सांग. 4,000? म्हणजे सांगताना 4,000 सांग. 3500 पर्यंत फायनल करू. 35? तुझा काय प्रॉब्लेम आहे सुजय? हा, काय लावलंयस तू इथे? काय बाजार भरलाय का? 1 मिनिट प्लीज. मला नंतर वाटाघाटी नको. व्यवहार आहे स्ट्रेट. अरे स्ट्रेट काय? फक्त 5 दिवस राहणार आहे ती या घरात. अजिबात. तू काय भाडं घेणार आहेस त्या चायनाकडून? ए कैवल्य, ए मी बोलते त्याच्याशी मध्ये मध्ये बडबड करू नको, कळलं ना? अगं बोल ना. तुझे ऐक इकडे ऐक. काय सिंपल गोष्ट आहे. फक्त 5 दिवसांचा प्रश्न आहे. ती मुलगी भाडं भरणार नाही. सिंपल. ती मुलगी भाडं भरणार नाही कारण की तिथे राहणारच नाही. तुझ्या त्या चिनूला उचल आणि तिला चायनाला नेऊन सोड. हा, ती इथे राहणार नाही. ती इथेच राहणार. ती इथे राहणार नाही. ती इकडे राहणारच. ती इथे राहणारच नाही. कैवल्य, ती इथेच राहणार. 1 मिनिट. एकतर तुम्ही ठरवून घ्या, तुम्ही मला विचारताय की सांगताय. आणि तुझं म्हणणं बरोबर आहे. व्हॉट? नाही, हो बरोबर आहे. पण त्याची दुसरी बाजू अशी आहे की पैशाचा व्यवहार होणार असेल तर मला ही ऑफर कन्सिडर करावी लागेल. 1 नंबरचा हावरट आहे. थांब मीच सांगतो तिला. ऐक,